नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. भारतीय पॅकेजिंग संस्थान इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग यांच्याकडून जी जमीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे, अशा व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिरातीबद्दल. इथे पाहू शकता जी अधिकृत नोटिफिकेशन आहे, जाहिरात आहे, त्यानुसार विविध पदे भरली जाणार आहेत. फिलिंग ऑफ टेम्पररी अँड कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस फॉर व्हेरियस टेक्निकल अँड नॉन टेक्निकल पोस्ट इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग. The Indian Institute of Packaging, autonomous apex body working under Ministry of Commerce, Industry, Government of India. तर याच्यामध्ये पाहू शकता पदे जी आहेत वेगवेगळी. याच्यामध्ये लेक्चरर हे पद आहे. याच्यामध्ये मुंबईसाठी एक जागा आहे, दिल्ली 2, कोलकाता 1 आहे, चेन्नई 1, हैदराबाद 1, बेंगळुरू 1 आणि अहमदाबादसाठी 1 आहे. याच्यामध्ये पात्रता पाहू शकता प्रोसेसिंग PhD इन पॅकेजिंग अलाइड फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. त्याच्यानंतर प्रोसेसिंग मास्टर डिग्री इन पॅकेजिंग अलाइड रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स अनुभव, किंवा प्रोसेसिंग डिग्री इन सायन्स इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी विथ 5 वर्ष एक्सपिरियन्स टीचिंग रिसर्च इंडस्ट्री रिलेटेड पॅकेजिंग आणि प्रोसेसिंग पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन पॅकेजिंग फ्रॉम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग. त्याच्यानंतर दुसरं पद आहे टेक्निकल असिस्टंट. मुंबईसाठी 5 आहेत, दिल्लीसाठी 2, कोलकाता 1, चेन्नई 1 आहे, हैदराबाद 1, बेंगळुरू 1 आणि अहमदाबादसाठी 1. याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता प्रोसेसिंग डिग्री इन सायन्स इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी विथ 1 year एक्सपिरियन्स टीचिंग रिसर्च इंडस्ट्री रिलेटेड टू पॅकेजिंग, किंवा प्रोसेसिंग पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन पॅकेजिंग फ्रॉम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग. क्लर्क या पदासाठीच्या जागा आहेत. मुंबई 2 आहे, दिल्ली 2, चेन्नई 1 आणि अहमदाबादसाठी 1. कॅन्डिडेट शुड हॅव म्हणजे ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे. कम्प्युटरचं नॉलेज आणि टायपिंग येणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर लायब्ररी असिस्टंटसाठी मुंबई आणि दिल्लीसाठी 1 जागा आहे. शैक्षणिक पात्रता आहे मास्टर लायब्ररी सायन्स, 1 वर्षाचा एक्सपिरियन्स इन टेक्निकल लायब्ररी सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट PSU युनिव्हर्सिटीजमध्ये. त्याच्यानंतर कम्प्युटरचं नॉलेज किंवा बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स, 3 वर्षाचा एक्सपिरियन्स टेक्निकल लायब्ररी स्टेटमध्ये आणि कम्प्युटरचं नॉलेज आवश्यक आहे. यंग प्रोफेशनलसाठी पाहू शकता 1 जागा आहे, मुंबई. डिप्लोमा ग्रॅज्युएट इन रिलेव्हंट सब्जेक्ट विथ मिनिमम 2 years एक्सपिरियन्स फॉर वेब ग्राफिक डिझाईन वर्क विथ हँड्स 2D 3D डिझाईन ग्राफिक डिझाईन इन्स्ट्रक्टर एक्सपिरियन्स डिजिटल मीडिया प्रमोशन ॲक्टिव्हिटीज असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर अकॅडमिक ॲडवायझरसाठी मुंबई 1 आहे जागा. पर्सन विथ ॲम्बिशियस रिटायर्ड फॅकल्टी सायन्स इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी विथ PhD फ्रॉम युनिव्हर्सिटी. त्याच्यानंतर व्हिजिटिंग फॅकल्टीसाठी मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, बेंगळुरूसाठी. शैक्षणिक पात्रता आहे सर्विंग रिटायर्ड इन द पॅकेजिंग अँड अलाइड इंडस्ट्री गव्हर्नमेंट बॉडीज पिरियड 3 years टाईम. मास्टर इन सायन्स इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी विथ PhD किंवा मास्टर इन सायन्स इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी विथ 5 years एक्सपिरियन्स. त्याच्यानंतर पॅकेजिंग डिझायनरसाठी मुंबई आणि दिल्लीसाठी पाहू शकता B डिझाईन इन डिप्लोमा इन डिझाईन फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. त्याच्यानंतर ऑफिस असिस्टंट अटेंडंटसाठी दिल्ली 2 आहे, चेन्नई 1, बेंगळुरू 1 आणि अहमदाबादसाठी 1 आहे. अंडर ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे. रिसर्च असोसिएटसाठी दिल्लीसाठी 1 जागा आहे, PhD पॅकेजिंग अँड अलाइड सब्जेक्टमध्ये. त्याच्यानंतर सिक्युरिटी गार्डसाठी दिल्लीसाठी आहे, अंडर ग्रॅज्युएट विथ 3 years एक्सपिरियन्स गव्हर्नमेंट प्रायव्हेट सेक्टरमध्ये. गार्डनरसाठी दिल्ली 1, अंडर ग्रॅज्युएट विथ 3 years एक्सपिरियन्स गव्हर्नमेंट प्रायव्हेट सेक्टर्समध्ये. एक टर्म अँड कंडिशन पाहू शकता. अर्ज करण्यासाठीची अप्लाय ऑनलाईन लिंक जी आहे ती 15 मार्च 2024पर्यंत अवेलेबल आहे. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे. रिसिव्ड स्टिपुलेटेड पिरियड विल बी कन्सिडर्ड म्हणजे अप्लाय करण्यासाठीची वेळेमध्ये जो अर्ज आहे तो पाठवणे आवश्यक आहे. महत्त्वाची माहिती टर्म अँड कंडिशन देण्यात आलेली आहे, चेक केले जाऊ शकतात. अधिकृत नोटिफिकेशनची लिंक PDF आहे. त्याचबरोबर जी माहिती देण्यात आलेली आहे ती यानुसार जे विविध पदे आहेत यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. टर्म अँड कंडिशन्स वाचणं आवश्यक आहे या पदासाठीच्या. त्याच्यामध्ये विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे, चेक केली जाऊ शकते. त्याच्यामध्ये पाहू शकता एंगेजमेंट प्युअरली टेम्पररी कॉन्ट्रॅक्ट बेसिस असणार आहे. सिलेक्शन प्रोसेस कशी आहे टेम्पररी एंगेजमेंटसाठीची ती देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर रेम्युनरेशन, स्कोप ऑफ ड्युटीज, त्याच्यानंतर ऑफिस टायमिंगसाठीची माहिती देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. दिलेल्या वेबसाईटवर इथे पाहू शकता अर्ज करण्यासाठीची लिंक आहे. ॲप्लिकेशन फॉर्म, त्याच्यामध्ये फोटोग्राफ अपलोड करायचा आहे ॲप्लिकेशन फॉर्मचा. त्याच्यानंतर तुमची महत्त्वाची माहिती जी आहे ती माहिती इथे अपलोड करून
तुमचं क्वालिफिकेशन जे आहे त्याबद्दलची विस्तारित माहिती. अशा पद्धतीने हा जो अर्ज आहे याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे, त्याच्यावर तुम्ही अर्ज करू शकता ऑनलाईन पद्धतीने. अशा पद्धतीने ही जी भरती आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग, भारतीय पॅकेजिंग संस्थान, यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.